ओम नमो भगवते वासुदेवाय. सत्यनारायणाचे व्रत हे सर्व व्रतात श्रेष्ठ मानले जाते. लक्ष्मीची पूजा सहसा सर्वच लोक करतात, परंतु ज्या लक्ष्मीचे आराध्यसुद्धा भगवान विष्णू आहेत, अशा भगवान विष्णूंची पूजा फार कमी प्रमाणात होत होती. म्हणून माता लक्ष्मीने नारद मुनींना सांगून, पृथ्वीवर जे कोणी हे व्रत करेल, विष्णूंच्या नावांचा नामस्मरण करेल, जप करेल, त्या ठिकाणी मी कायम स्वरूपात वास करेल, असे सांगून पृथ्वीवर या व्रताचा प्रारंभ केला. म्हणून वर्षातून एकदा तरी आपण हे व्रत अवश्य करावे. श्रावण महिना किंवा मार्गशीर्ष महिना हा या व्रतासाठी उत्तम मानला जातो, परंतु आपण प्रत्येक महिन्याला सुद्धा या व्रताची पूजा करू शकतो. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे व्रत करू शकतो. ह्या व्रतासाठी साहित्यसुद्धा मोजकेच लागते. तुळशीची 108 पानं, आंब्याची डहाळे, विड्याची पाने, फुलं आणि सवा प्रमाणात रवा, साखर यांचा बनवलेला प्रसाद म्हणजे शिरा. तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा सर्वप्रथम आपण स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर त्यावर हळदी कुंकवानी स्वस्तिक काढायचे आहे आणि नंतर पाटावर आंब्याचे डहाळे जर सहज उपलब्ध असतील तर नक्कीच त्या आणून 4 कोपऱ्याला ते आंब्याचे डहाळे बांधायचे आहे. त्यानंतर त्यावर लाल कपडा किंवा स्वच्छ एखादा रुमाल पसरवायचा आहे किंवा ब्लाऊज पीस असेल तर तेही चालेल. नंतर ज्या ठिकाणी आपल्याला सत्यनारायणांचा फोटो ठेवायचा आहे त्या ठिकाणी सर्वात आधी आपण तांदळाने छोटीशी रास करावी आणि त्यावर भगवान विष्णूंना स्थापन करावे. म्हणजे कुठलीही पूजा करत असताना जेव्हा आपण चौरंगावर देवांना विराजमान करणार असतो त्याआधी त्या ठिकाणी आपण तांदळाने थोडीशी रास करावी, म्हणजे त्यांच्यासाठी आपण आसन बनवावे आणि त्यावर त्यांना विराजमान करावे. नंतर कलशाला सुद्धा आपण हळदी कुंकवाची बोटे ओढायची आहे 8 बाजूला आणि त्यावर समोरच्या बाजूला स्वस्तिक काढायचे आहे. तर ज्या ठिकाणी आपण कलश ठेवणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तांदळाची रास करायची आहे आणि त्या तांदळाच्या राशीला आपल्याला 8 बाजूला अशा 8 पाकळ्या काढायच्या आहे. म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांनाही कमळ अतिशय प्रिय आहे. तर आपण त्या कलश ठेवताना त्याआधी आपण अष्टदलयुक्त असं तांदळाचं कमळ काढायचं आहे आणि त्यामध्ये त्या कलशामध्ये सुपारी, पैसा आणि दुर्वा टाकून हळदी कुंकू टाकायचं आहे, फुलं टाकायची आहे. अशा प्रकारे त्या कलशाची आपण पूजा करायची आहे आणि त्यामध्ये नंतर आंब्याची पानं 5 आंब्याची पाने आपण ठेवायची आहे. या कलशामध्ये जेव्हा आपण सुपारी, पैसा आणि दुर्वा टाकतो तर त्याचंसुद्धा महत्त्व आहे की दुर्वा म्हणजे आपल्याला निरोगी आयुष्य लाभावं, पैसा म्हणजे सुख समृद्धी, धनधान्यांची समृद्धी लाभावी. त्यानंतर सुपारी म्हणजे आपल्यावर काही संकट असतील तर आपल्या संकटांचा सगळा नाश व्हावा. अशा प्रकारे आपण तो कलश स्थापन करत असतो आणि त्याची पूजा करत असतो. तर त्या कलशावर आपण नंतर बाळकृष्णांचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती ठेवायची आहे. ह्या पूजेसाठी आपल्याला 3 विड्याची पानं लागणार आहे, कारण कोणतीही पूजा करत असताना आपण सुरुवात करतो ती बाप्पांच्या पूजेने. तर 1 विडा हा गणपती बाप्पांसाठी, नंतर दुसरा विडा हा माता लक्ष्मीसाठी, कारण ज्याप्रमाणे विष्णूंची पूजा केल्यानंतर लक्ष्मी माता प्रसन्न होते त्याचप्रमाणे विष्णूंसोबत लक्ष्मी मातेची पूजा केली तर भगवान विष्णूसुद्धा प्रसन्न होतात. त्यामुळे कुठल्याही पूजेत भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघांनाही आपण आवर्जून ठेवायचं आहे. त्यानंतर ज्या आपण तिसरी सुपारी ठेवणार आपण कुलदेवतेची. तर जी आपली कुलदेवता असेल त्या कुलदेवतेच्या नावाने किंवा जर आपल्याकडे ती मूर्ती स्वरूपात असेल तर त्या मूर्तीची सुद्धा आपण पूजा करायची आहे. आणि ह्या तिन्ही देवांना आपण अशा प्रकारे नंतर बाळकृष्णाला पंचामृताने आपण आंघोळ घालायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपड्यांनी त्यांना पुसून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपण कलशावर ताम्हण ठेवलं आहे त्या ताम्हणामध्ये भगवान विष्णूंची आपण स्थापना करायची आहे. अशा प्रकारे आपण ही पूजा करून हे पाणी टाकत असताना, आंघोळ घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा कृष्णाय नमः, वासुदेवाय नमः अशा श्रीकृष्णांच्या नावाचा आपण जप करत राहायचा आहे. या निमित्ताने आपल्या घरामध्ये
भगवान विष्णूंच्या नावाचा जप होतो आणि त्यामुळे माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर सदैव प्रसन्न राहते. तर अशा प्रकारे आपण त्या ताम्हणामध्ये भगवान विष्णूंची स्थापना करायची आहे. त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे आपले कुलदेवता आणि आपले गणपती बाप्पा यांचेसुद्धा आपण स्नान करून त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि त्यांच्या आपापल्या जागेवर स्थापना करायची आहे. नंतर यांना आवाहन करायचं आहे की आज माझ्या पूजेला तुम्ही सगळेजण हजर राहून माझी पूजा तुम्ही स्वीकार करा. बाळकृष्णांची पूजा करून त्यांना वस्त्र, जानवं, त्याचप्रमाणे फुलं आपण अर्पण करायची आहे. त्यानंतर फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. भगवान विष्णू, लक्ष्मी हे म्हणजे समृद्धीचं प्रतीक आहेत. त्यांना कुठल्याही समृद्धीच्या गोष्टी आपण जर अर्पण केल्या तर त्याच प्रमाणात आपल्या घरातसुद्धा सुख समृद्धी लाभते. त्यामुळे देवांना अत्तर किंवा तूप, जेव्हा आपण तुपाचा दिवा लावतो तर त्या तुपाच्या दिवामध्ये देवी लक्ष्मी, भगवान विष्णूंना जेव्हा आपण हा दिवा अर्पण करतो तर त्यामध्ये आपण केशर अवश्य टाकावे. नंतर चौरंगाच्या चारी साईडला आपण रांगोळी काढून घ्यावी. अशा प्रकारे पूजा मांडून आपण देवाला फळांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. जर आपल्याकडे 5 फळं असतील तर 5 फळं किंवा केळीसुद्धा आपण नैवेद्याला दाखवू शकतो. त्यानंतर कमळाचं फूल, देवाला, विष्णूला आणि लक्ष्मीला दोघांनाही कमळ हे अतिशय प्रिय आहे. म्हणून जर आपल्याला सहज कमळाचे फूल मिळत असेल तर ते आपण नक्की अर्पण करावे. त्यानंतर हळदी कुंकू लावून दिवा लावून देवाची पूजा करावी आणि जे आपण तुळशीपत्र तोडून ठेवलं आहे तर एक तुळशीपत्र विष्णूंचे नाव घेऊन किंवा बाळकृष्णांच्या नावाने आपण नामस्मरण करत त्यांना एक तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. आणि जर आपल्याला हे 108 नावं माहीत नसेल किंवा आपल्याला येत नसतील तर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षराचा हा एक मंत्र म्हटला तरीही आपला तो 1008 नावांचे पुण्य आपल्याला मिळते. कारण ते एका याच्यामध्येच भरपूर शक्ती आहे. तर अशा प्रकारे पूजा करून आपण आरती करावी. नंतर प्रसाद, शिऱ्याचा प्रसाद आणि पंचामृताचा प्रसाद म्हणून आपण तो सर्वांना वाटायचा आहे. अशा प्रकारे साधी सोपी पूजा आपण घरामध्ये करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून ओम पुनरागमनाय नमः, ओम पुनरागमनाय नमः असं म्हणावे. म्हणजे परत परत तुझी ही पूजा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त होऊ देत, अशा प्रकारे आपण प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे हे व्रत केल्याने आपल्याला धनधान्य, सुख, शांती, समृद्धी लाभते आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचीसुद्धा कृपादृष्टी आपल्याला लाभते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.